सगळ्यांना बघा आता व्हिडिओ टाकायचे चालू केले. शेअर चॅटवरून व्हिडिओ निवडून काढले, ते टाकले. आपल्या मर्जीने गाण्या निवडून टाकले. तरी पण ती माझं दुसरं काय म्हणतात ते दुसरं व्हिडिओ मी दुसरं पण ती चालू केलं काय माझ्या लक्षात पण येत नाही. लोकांचे इंस्टाग्राम RD बंद करायला लागलेत, सगळं करायला लागलेत. फक्त मोठ्या मोठ्या लोकांचे तेवढे सगळे RD चालू करतात. त्यांचं काय जरी थोडंफार बोलणं असलं तरी पण त्यांचं लगी व्हायरल करतात, सगळं करतात. त्यांना ही पण देतात, सबस्क्रायबर पण तेवढेच वाढवतात, सगळ्या गोष्टी वाढवतात. पण आमचे उलटं सबस्क्रायबर हाय ती पण घटवून टाकतात ना. पुढं व्हिडिओ व्हायरल करत नाहीत ना, कुठलं काय करत नाहीत. यूट्यूबचं चॅनल आता दुसरं पण चालू केलं मी, जरा व्यवस्थित चालायला लागलं तर लगेच त्याच्यावर लॉक करून ठेवले. ही टाकू नका आणि ती टाकू नका. आता शेअर चॅटची व्हिडिओ टाकायला तर परवानगी आहे, तरी पण असं आडवं लावून आता सगळे माझे पुढं आता 500पर्यंत झाले असते. त्याचे पण सबस्क्रायबर चांगले बघायला लागले लोक. तर असं यूट्यूब खेळ खेळतं आहे सगळ्या गोरगरिबाबरोबर. आणि सगळ्याची ID बंद कर, कुठं काय बंद कर, कुठं ही कर, असं सगळ्यांच्या भावनाबरोबर खेळतात. असे असावं लागतात का? एवढी लोक मेहनत करून एवढे व्हिडिओ टाकतात, एवढे ही टाकतात. जरा बी कुठल्या गोष्टीची कदर नाही का, काय नाही कुठल्या गोष्टींना. एवढा हलगर्जीपणा करणारे असतात काय यूट्यूबर. एवढं आम्ही नेट संपवायचं, एवढं सगळं हे करायचं. कित्येक पोरांचे इंस्टाग्राम RD बंद केल्या, सगळ्या ID बंद केल्या, सगळं बंद केलं. फेसबुकचं टाकतं ही यूट्यूबचे पण व्हिडिओ टाकतो ती पण बंद केले सगळे. ही असंच टाकू नका आणि ती तसंच टाकू नका. त्यांनी काय पण केलं तर चालतंय, फक्त बाकीच्यांनी काय कुठल्या चांगल्या गोष्टीचे शेअर चॅटचे व्हिडिओ टाकायला तर फुल परवानगी आता निवडून टाका म्हणून. गाणी तुमच्या मर्जीने लावा म्हणून. आता काय त्याच्यात म्हणतात कुठं ती कॉपी करू नका आणि डॉपी करू नका म्हणून मग चॅनल बंद करून ठेवला आहे. जी चालत नसेल त्याला रणगाड्यावानी ढकलत न्यायचं आणि जी चांगलं करतं असे हिरोईनचे बघा सगळे व्हायरल झालेले नागवे फिगवे सगळे कोणाकोणाचे उघडे नागडे सगळे फोटो व्हायरल होतात. फक्त चांगल्यांचे गोरगरिबांचे चांगल्या गोष्टी करतात त्यांचे कधी व्हिडिओ व्हायरल होत नाहीत फटाफट. फक्त बहाणे लागतात सगळ्याला. फक्त माणसांनी मेहनत करायची का नाही, ही सगळं त्याचा फायदा घेतात कुठल्याही गोष्टीचा. एवढे व्हिडिओ चांगले काढायचे, चांगले टाकायचे, सगळ्या गोष्टी करायच्या. आणि हे यूट्यूबवाल्यांनी असं करायचं. चांगलं जरी केलं ना तरी पण त्याला तर, कारण की ती गरीब परिस्थितीतनं माणसं लढण्याचा प्रयत्न करतात ना, ती त्यांना बघवत नाही कुठल्या गोष्टीत. मोठ्यांचं असलं की लगी 70,000 लाईक, 70,000 80,000 सबस्क्राईब, लगी रात्रीत व्हायरल झाला, सगळं झालं. पण एखाद्या गोरगरिबांची व्हिडिओ चांगले पडायला लागली ना तर तीसुद्धा त्यांना बघवत नाही. अचानक लॉक लावून टाकतात, व्हिडिओ सोडू नका बंद झाले. असं आखरीत खाऊन कुणाचं काय मिळणार आहे का यूट्यूबरला? हिकडचे घेऊन व्हिडिओ सबस्क्रायबर, तिकडचे घेऊन ही करून सगळ्या गोष्टी अशा करत राहतात. बघा आता विचार करा म्हणा. धन्यवाद.